भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, ते फार सहन करतात. भुजबळांची अवहेलना होतीये, त्यांनी हे सहन करू नये असं कोण म्हणतंय? तर बाळासाहेब थोरात. भुजबळ ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान मिळायला हवा होता. आता असं कोण म्हणतंय? तर सुप्रिया सुळे. का तर कारण नाशिकचे मंत्री म्हणून ओळखला जाणाऱ्या भुजबळांना यंदा ध्वजारोहणाची संधी न देता ती भाजपचे गिरीश महाजन यांना देण्यात आली. पण हे काही त्यांच्यासोबत पहिल्यांदा घडतं असं नाही, कारण याआधी देखील भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. मंत्रिपद मिळाल्यानंतर शासकीय बंगला मिळाला नाही आणि तो मिळाल्यानंतर आता ध्वजारोहणाचा मानही नाही. मग युतीत भुजबळांवर अन्याय होतोय का? हे सगळं जाणून बुजून केलं जातंय. चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत. आता विषय असा आहे की परंपरेनुसार जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचं ध्वजारोहण करतो. नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजून निर्णय झालेला नाहीये. दादा भुसे, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे तिघही या पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातं. एकाला पालकमंत्रीपद दिल्यास दुसरा नाराज होईल आणि या भीतीनंच नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आलेलं नाहीये. आता त्यानंतर जेव्हा 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठीची यादी जाहीर झाली तेव्हा छगन भुजबळ यांचं नाव ध्वजारोहणासाठी होतं. पण कोणत्या जिल्ह्यासाठी? तर गोंदिया जिल्ह्यासाठी. कारण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची रिप्लेसमेंट म्हणून छगन भुजबळ यांना तिथं जाण्यास सांगितलं. पण छगन भुजबळांनी नकार दिला आणि मग मंगल प्रभात लोढा यांना गोंदिया ध्वजारोहण करण्यासाठी पाठवण्यात आलं आणि 15 ऑगस्ट साठी गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी त्यांचं यादीत नाव निश्चित करण्यात आलं. छगन भुजबळ गोंदियाला गेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार गोंदिया माझ्यापासून दूर आहे, 3 दिवस जातील, म्हणून मी नाही म्हणलं. मी नाराज नाहीये, मला पालकमंत्रीपद हवं असं काही नाही, हा मुद्दा करू नका असं देखील छगन भुजबळ म्हणाले. याशिवाय ते म्हणाले, मला धुळ्याच्या पालकमंत्रीपदाची ऑफर होती पण मी ती नाकारली. इतकी वर्ष मी नाशिकमध्ये ध्वजारोहण करतो, त्यामुळे मला पालकमंत्रीपद नको आणि देणार असाल तर नाशिकच द्या अथवा मला पाहिजेलच आहे असं काही नाही, असं सुद्धा भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आता हे काही भुजबळांसाठी नवं राहिलेलं नाहीये, कारण आधीच्या ज्या घटना आहेत त्या भुजबळांना महायुतीत डावललं जात असल्याचे संकेत देतात. पहिली घटना म्हणजे सगळ्यात आधी छगन भुजबळ सरकारवर नाराज झाले ते मराठा आंदोलनाच्या काळात. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळ थेट सरकारच्या विरोधात मैदानात उतरले होते. त्यांनी सरकारवर उघडपणे टीका केली आणि त्यानंतरच या कारणामुळेच त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. कारण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा महायुती सत्तेत आली तेव्हा मात्र गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसीचा प्रमुख चेहरा राहिलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यांना मंत्रिपदच देण्यात आलं नाही. अनेकांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आणि मग हे विधान करायला सुरुवात केली. विरोधकांनी तर थेट आरोप केला छगन भुजबळांवर अन्याय झाला आणि तेव्हापासूनच मग त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. प्रत्येक सभेत आणि भाषणातून भुजबळ शायरी म्हणायचे आणि आपल्या नाराजीचे संकेत द्यायचे, जसं की जहा नहीं चैना वहा नहीं रहना. अशा शब्दात त्यांनी सरकारला अनेकदा इशारा दिला. अक्षरशः मंत्रिपदासाठी छगन भुजबळांना झगडावं लागलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर दुसरीकडे एक नवीन चर्चा रंगली. छगन भुजबळ यांना केंद्रात किंवा खासदारकीची महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. पण लोकसभेदरम्यान भुजबळांना खासदारकीची निवडणूक लढवायची इच्छा होती, पण नाव जाहीर न झाल्याने आपण माघार घेतली असं भुजबळ स्वतः म्हणाले होते. पण पुढे तसं काय झालं नाही. पुढे मंत्रिपद न देता त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी देखील अटकळ बांधली जात होती. यावरच बोलताना भुजबळ म्हणाले होते, मला राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव दिला होता कारण राज्यसभेवर जाण्याची मी पूर्वी इच्छा व्यक्त केली होती, पण मला तेव्हा पाठवलं नव्हतं. त्यानंतर मला विधानसभेतून लढायला सांगितलं, पण आता मी आमदारकीचा राजीनामा देऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे मी राज्यसभेची ऑफर नाकारली. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे खासदारपद किंवा अन्य महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता जवळपास मग संपली. यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलं. दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद मिळालं. पण जर मुंडेंना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं नसतं तर भुजबळ यांना अजून किती काळ मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं असतं? हा महत्त्वाचा प्रश्न मात्र कुठंच चर्चेला गेला नाही, हे खरं.
पण मंत्रिपदासाठीही भुजबळांना झगडावं लागलं हे देखील विसरता कामा नये. आता मंत्रिपदासोबतच शासकीय निवासस्थानही प्रत्येक मंत्र्याला मिळतं. मुंडेंच्या जागी भुजबळ मंत्री झाल्यानंतर सातपुडा बंगला भुजबळांना लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राजीनामा दिल्यानंतरही गेले 5 महिने धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला रिकामाच केलेला नव्हता. भुजबळांना आदेश निघाला होता, पण प्रत्यक्षात चाव्याच मिळाल्या नाहीत. याबद्दल भुजबळांनी थेट आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली. ते म्हणाले, मी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. सामान्य प्रशासन विभाग, मंत्र्यांची ऑफिस कुठे असावीत, निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातील व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला 15 दिवसांनी पत्र दिलं की तुमच्यासाठी अमुक अमुक निवासस्थान देण्यात आले. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावं. आता राहायला जावं असं म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथं जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढायचं? पण प्रश्न असा की भुजबळांना बंगला तर मिळाला नाही. मग सामान्य प्रशासन विभागाकडून काही हालचाल होईल अशी अपेक्षा असताना ती झाली नाही किंवा कोणीच यावर बोललं नाही. परिणामी 4-5 महिने उलटून गेल्यानंतरही भुजबळांना हा बंगला मिळाला नाही आणि मग माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर त्यांना हा बंगला मिळाला. म्हणजे सुरुवातीला मंत्रिपदापासून दूर, नंतर केंद्रात पाठवलं जाईल अशा चर्चा आणि अखेर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरच मिळालेलं मंत्रिपद. छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासातील हे काही महिन्याचं चित्र होतं. पण एवढ्यावर कथा थांबली नाही. नाशिकचं पालकमंत्रीपद न देणं, 15 ऑगस्टला गोंदियाला ध्वजारोहणासाठी पाठवण्याचा निर्णय, या गोष्टींनी प्रश्न उभा राहिलाय की भुजबळ यांच्यावर अन्याय सुरू आहे का? मराठा आरक्षण आंदोलन पेटलं असताना ओबीसींचा आक्रमक चेहरा म्हणून भुजबळ थेट सरकारच्या बचावासाठी किंवा आरक्षणासाठी मैदानात उतरले. यामुळे ओबीसी मतांचा कौल जो दुसरीकडे गेला होता तो पुन्हा महायुतीकडे वळला हे नाकारता येणार नाही. मंडल आयोगातील महत्वाची भूमिका असो, उपमुख्यमंत्रीपद असो, गृहमंत्रीपद असो, कॅबिनेट मंत्रीपद असो, अशा महत्वाच्या जबाबदारी पेललेला हा नेता आज महायुतीत डावलला जातोय का? त्यांच्यावर खरंच अन्याय होतोय का? मग प्रश्न असा की आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे सगळं होत असताना शांत काय? ते काहीच का बोलू शकत नाहीत? आणि मग या पाठीमागं अजून काही राजकीय डाव सुरू आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून सबस्क्राईब करा.